हॅलो, नमस्ते सगळ्यांना. मी दीपाली. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे तुम्हाला लाईफस्टाईल, फॅशन स्टाईल आणि स्किन केअर या विषयांवर मी व्हिडिओज घेऊन येत असते. तर माझे सगळे व्हिडिओज मी दर रविवारी घेऊन येत असते. त्यामुळे दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा आणि माझ्यासोबत शेवटपर्यंत कनेक्ट राहा. कारण आजचा व्हिडिओसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि मी संपूर्ण डिटेलमध्ये आजचा हा व्हिडिओ समजावणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग वळूयात आपण आपल्या या महत्त्वाच्या विषयावर. तर मला असं वाटतं आजचा हा विषय बॉईज आणि गर्ल्स या दोघांशी रिलेटेडच आहे. त्यामुळे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताचं जनरेशनच असं झालेलं आहे की आता बॉईजसुद्धा स्वतःची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायला लागले आहेत, स्वतःकडे लक्ष द्यायला लागले आहेत. असं नाही आहे की फक्त गर्ल्सच आता स्वतःची फेसची काळजी घेतात, बॉईजनंसुद्धा स्वतःच्या फेसची जास्त काळजी आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा आजचा व्हिडिओ दोघांसाठी आहे. तर दोघांनाही हा आजचा व्हिडिओ फायद्याचा ठरेल अशी मी आशा करते. त्यामुळे आपण विषयाकडे वळूयात. तर आजचा विषय आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन म्हणजे आपल्या सर्वांनाच हे माहीतच आहे की आपण सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी, स्किनचं संरक्षण करण्यासाठी आपण ते सनस्क्रीन लावतो किंवा टॅनिंग होऊ नये, फेस टॅनिंग होऊ नये म्हणून आपण सनस्क्रीन लावतो. तर सनस्क्रीन म्हणजे नक्की काय? म्हणजे त्या सनस्क्रीनमध्ये जे प्रकार त्यात दाखवलेले असतात, त्याचे फायदे दाखवलेले असतात, त्या गोष्टींचा अर्थ नक्की काय? ते आज आपण व्यवस्थित समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊयात की जे सनस्क्रीनचं प्रॉडक्ट असतं त्यावर लिहिलेलं असतं की UVB आणि UVA हे बनलेलं आहे. तर UVA आणि UVB म्हणजे नक्की काय आणि त्याचा डिफरन्स काय आहे ते आपण पहिलं समजून घेऊयात. तर UVA आणि UVB ही दोनही वेगवेगळ्या प्रकारची किरणे आहेत आणि ह्या दोघांचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारेच परिणाम होत असतो. UV म्हणजे काय? UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट. अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच अतिनील किरणे आणि त्याच्यामध्येच अल्ट्राव्हायोलेट A आणि अल्ट्राव्हायोलेट B असे दोन प्रकार दिसून येतात. त्यातलं सगळ्यात पहिलं अल्ट्राव्हायोलेट A. अल्ट्राव्हायोलेट A म्हणजे एजिंग. तर अल्ट्राव्हायोलेट A ही किरणे सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या पृथ्वीवर येतात आणि ती किरणं अशी आहेत ती अक्षरशः आपल्या खिडकीच्या काचेतून सुद्धा आरपार आपल्या घरापर्यंत येतात. जरी सूर्याच्या आसपास ढगं असतील तरी त्याच्यामधून सुद्धा ती किरणे पास होऊन आपल्यापर्यंत पोहोचतात. तर ही आहेत UVA किरणे. अल्ट्राव्हायोलेट A म्हणजेच एजिंग जे मी म्हटलं त्याला आपल्या शब्दात आपण वृद्धत्व असं म्हणतो. तर वृद्धत्व का म्हटलं गेलं आहे त्याला? कारण ती जी किरणं आहेत ती इतकी स्ट्रॉंग किरणं आहेत की ती लिटरली आपल्या स्किनच्या आतमध्ये आपल्या स्किनचा जो थर आहे त्या थरांपैकी जो डर्मिस नावाचा थर आहे त्या थरावर ते डिरेक्टली पोहोचतात तिथपर्यंत. म्हणजेच आपल्या स्किनवर आतमधून परिणाम व्हायला सुरुवात होते. म्हणजे जो स्किनचा आतला थर आहे तिथूनच आपल्या स्किनवर परिणाम व्हायला सुरुवात होते. तसंच आपल्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात, आपली स्किन सैल वाटायला लागते, आपल्या स्किनचा टाईटनेस कमी होतो आणि स्किनवर काही डाग दिसायला लागतात. यासारख्या समस्या आपल्या स्किनवर दिसायला लागतात ह्या UVA किरणांमुळे. दुसरं आहे अल्ट्राव्हायोलेट B म्हणजेच UVB. B म्हणजे बर्निंग म्हणजे जळणे. तर ही किरणं डिरेक्टली आपल्या बाहेरच्या त्वचेवर अटॅक करतात असं म्हणू शकतो आपण. कारण त्यामुळेच आपली स्किन जास्त टॅन दिसते. ही UVA पेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात. जरी ही किरणं आपल्या पृथ्वीवर कमी प्रमाणावर येतात पण ह्यांचा परिणाम आपल्या स्किनवर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे ही किरणं एकतर खिडकीच्या काचेच्या आतून आपल्या घरापर्यंत पोहोचत नाहीत. ही किरणं जास्त करून एकतर 12 नंतरचा जो आपला दुपारचा काळ असतो, 12 ते 3 किंवा 4 ह्या काळात आपल्या पृथ्वीवर ही पोहोचतात आणि त्याचा परिणाम आपल्या स्किनवर होतो. त्यामुळे आपल्याला
सनस्क्रीन लावून बाहेर जाणं जास्त गरजेचं ठरतं. आता आपण समजून घेऊयात सनस्क्रीनचे गुणधर्म. तर सनस्क्रीनमध्ये 3 प्रकारचे गुणतत्व असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे SPF, दुसरं म्हणजे PA+++ आणि तिसरं म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम. तर सगळ्यात पहिलं आहे SPF. SPF म्हणजेच सन प्रोटेक्शन फॅक्टर. तर सन प्रोटेक्शन फॅक्टर हे आपल्याला UVB या किरणांपासून संरक्षण करतं. तर सन प्रोटेक्शन फॅक्टरमध्ये मोस्टली 2 प्रकार आपल्यासाठी बेस्ट आहेत रेग्युलर यूजसाठी. SPF 30 आणि SPF 50 हे दोन्हीही आपण रेग्युलर यूजसाठी वापरू शकतो, कारण दोन्हीही पर्सेंटेज खूप बेस्ट आहेत आपल्या रेग्युलर यूजसाठी सन टॅनपासून संरक्षण करण्यासाठी. दोन्हीही जे पर्सेंटेज दाखवलेले आहेत ते खूप उपयुक्त आहेत आपल्या रोजच्या वापरासाठी. तर SPF 30 असो किंवा SPF 50 असो, तुम्ही कोणताही प्रोडक्ट रेग्युलर यूजसाठी वापरू शकता. दुसरं आहे PA+++. तर ++++ ही त्याची क्वालिटी रेटिंग आहे. जितके जास्त +++ असतील तितका जास्त चांगला प्रॉडक्ट असेल आपल्याला यूज करण्यासाठी. हे जे PA+++ आहे ही क्वालिटी आपल्याला UVA किरणांपासून संरक्षण करणारी क्वालिटी आहे. त्यामुळे ही एक दुसरी क्वालिटी आहे सनस्क्रीन प्रॉडक्टमध्ये आपल्याला जी मिळते ती. तिसरं आहे ब्रॉड स्पेक्ट्रम. ही अशी क्वालिटी आहे जी आपल्याला UVA आणि UVB ह्या दोन्हीही किरणांपासून आपल्या स्किनचं संरक्षण करते. तर ही सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे आपल्याला वापरण्यासाठी. पण त्यामुळेच ह्या प्रॉडक्टमध्ये किंवा ह्या क्वालिटीमध्ये जे सनस्क्रीन आपल्याला मिळतात ते थोडेसे हाय रेंजचे असतात, कारण हे प्रोडक्ट आपल्याला दोन्हीही किरणांपासून आपलं संरक्षण करतं. तर ह्या 3ही क्वालिटीज आहेत सनस्क्रीनमधल्या ज्या आपण वापरू शकतो. 3ही क्वालिटीज वेगवेगळ्या प्रॉडक्टवर वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या असतात. तर रेग्युलरसाठी मी सांगेन SPF 30, 50 आणि PA+++ हे तुम्ही रेग्युलरसाठी यूज करू शकता, कारण त्यांची प्राईस रेटिंगसुद्धा त्यातल्या त्यात चांगली असते. त्यामुळे हे प्रॉडक्ट तुम्ही रेग्युलरसाठी यूज करू शकता. ब्रॉड स्पेक्ट्रमसुद्धा तुम्ही रेग्युलरसाठी यूज करू शकता, काही त्यात चुकीचं नाही आहे. पण एवढंच आहे की त्यांची प्राईस रेंज थोडी जास्त असते. त्यामुळे तुम्हाला आता ही गोष्ट नक्कीच समजली असेल की बाहेर समजा जर का ढगाळ वातावरण असेल किंवा आपण घरात आहोत म्हणून आपल्याला सनस्क्रीन लावण्याची गरज नाही आहे. तर असं नाही आहे. किरणं आपल्या घरापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, खिडकीच्या काचेच्या आतून सुद्धा UVA किरणं घरापर्यंत पोहोचतात. त्यामुळे घरामध्ये सुद्धा सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपण जे समजतो की एकदा काय कामाला जायला निघालं किंवा बाहेर जायला निघताना सकाळी सनस्क्रीन लावलं की झालं, तर असं नाही आहे. कारण सनस्क्रीन हे त्याच्या क्वालिटीप्रमाणे 2 ते 3 तासच टिकतं. त्यामुळे पुन्हा सनस्क्रीन लावण्याची आपल्याला गरज भासते. त्यामुळे सनस्क्रीन हे जवळ असलेलं बरं असतं. आणि म्हणूनच टॅनिंगपासून आणि बर्निंगपासून वाचायचं असेल तर आपल्याला रेग्युलरली सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे. तर तुम्हाला माझी ही छान डिटेलमध्ये दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मी अशाच प्रकारे बऱ्याच विषयांवर वेगवेगळ्या प्रकारे मी व्हिडिओज घेऊन येत राहीन. तर तुमची मला एक छोटीशी हेल्प हवी, ती म्हणजे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तरच तुम्हीसुद्धा माझ्यासोबत कनेक्ट राहाल आणि मलासुद्धा उत्साह येतो की मी अजून वेगवेगळ्या कोणत्या विषयांवर व्हिडिओज बनवत राहू. असेच तुम्ही जर का शेवटपर्यंत माझ्यासोबत कनेक्ट राहिलात तर मी अजून छान व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहीन. तेव्हा मी आता माझा व्हिडिओ इथेच संपवते. थँक्यू सो मच.